सुरुवातीची बातमी आहे, उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकींसाठी आता तयारी सुरू केली। धाराशिवमध्ये मेळावे घेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार टीका केली। तसंच धाराशिवमधील ओके पॅटर्न राज्यभर राबवण्यात येणार असल्याचंही राऊतांनी म्हटलंय। दरम्यान हा ओके पॅटर्न काय पाहूया। हमारा ओके गद्दारों को ठोके। दोन वाघ आहेत माझे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी राज्यभर मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। उद्धव ठाकरे सध्या 2 दिवसांच्या धाराशिव दौऱ्यावर असून या दौऱ्यात ठाकरे गटाकडून ओके पॅटर्न राबवला जातोय। धाराशिवचा ओके पॅटर्न राज्यभर राबवणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही जोरदार हल्लाबोल केलाय। पण इथे ओम आहेत, इथे कैलास आहेत, का त्यांच्यावर दबाव नव्हता? त्यांचा ओके पॅटर्न आहे, तुमचा एकदम ओके पॅटर्न नाही आहे। ओके बरोबर, ओम आणि कैलास हा ओके पॅटर्न। आता संपूर्ण राज्यामध्ये आम्ही ओके पॅटर्न घेऊन जाऊ आणि हमारा ओके गद्दारों को ठोके। हे दोन्ही वाघ कुठे गेले? ओमराजे, कैलास या इकडे। इकडे हे दोन वाघ आहेत माझे। उद्धव ठाकरेंनी तुळजापूरमध्ये जनतेसमोर ओमराजे निंबाळकरांची उमेदवारी जाहीर केली। दरम्यान यंदा लोकसभेत 1.5 लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येणार असल्याचं म्हणत ओमराजे निंबाळकरांनी विरोधकांना आव्हान दिले। ओमराजेंची उमेदवारी जाहीर करण्याची गरज आहे का? कारण ती जाहीर करण्यापूर्वी तुम्ही विजयावरती शिक्कामोर्तब केले। ओमराजे, तुम्ही या लोकांमध्ये किती मिसळलेले आहात हे मला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतंय। खासदार म्हणून मागच्या 5 वर्षात तुमच्या घरातल्या सदस्याप्रमाणे तुमच्यासाठी राबलो का नाही रे बाबानो? साहेब मोदी म्हणतात, मी अति आत्मविश्वास म्हणत नाही साहेब, पण जर दम असेल का नाही त्यांच्यातल्या सगळ्यात मोठ्यातल्या मोठ्या साक्षात मोदींनी उभं राहावं साहेब इथं। आता आम्ही त्या ठिकाणी मांड्या ठोपटून तयार आहो म्हणावं, तुला आता मोदीच्या विरोधातच म्हणावं। पण बाबानो, माझा विजय खरा कधी मानन मी? 1,27,000पेक्षा एक का होणार पण मत आगाव पाहिजे मला। 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली होती। 2019 उस्मानाबाद लोकसभेतनं शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकरांना 5,91,605 मतं मिळाली होती, तर त्यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादीच्या राणा जगजितसिंग पाटील यांना 4,64,747 मतं मिळाली होती। जवळपास 1,26,000 मतांच्या फरकानं ओमराजे निंबाळकरांचा विजय झाला होता। दरम्यान धाराशिवमधून शिवसेनेचा उमेदवार मोठ्या फरकानं निवडून यायला हवा, यासाठी उद्धव ठाकरेंनी भेटीगाठी घ्यायला देखील सुरुवात केली आहे। धाराशिवमधल्या शिवसेनेच्या माजी खासदार कल्पना नरहिरे यांची उद्धव ठाकरेंनी भेट घेतली। लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी करत असताना उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला। देवेंद्रजी, तुम्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे की गुजरातचे, असा सवाल उपस्थित करत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला। दरम्यान ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंनीही प्रत्युत्तर दिलंय। काल देवेंद्र फडणवीस असं बोललेत, अरे इथून उद्योग जर का गुजरातला गेले तर गुजरात काय पाकिस्तान आहे का? ठीक आहे, तुम्ही ज्यांची खुर्ची चाटते त्यांच्यासाठी तुमच्यासाठी ते बरोबर आहे देवेंद्रजी, पण गुजरात हा जर का पाकिस्तान असेल तर महाराष्ट्र म्हणजे काय पाकिस्तान आहे का? आणि देवेंद्रजी, तुम्ही मुख्यमंत्री जे राहिले आहेत ते महाराष्ट्राचे आहात ते का गुजरातचे आहात? मग जाहीर करायचं, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री गुजरात करा जाहीर, मग आम्हाला काय म्हणायचं नाहीये। अनेक रोजगार उद्योग येत आहेत या मागच्या महाविकास आघाडीमध्ये असताना, आणि गेल्यानंतर सांगता उद्योग पळाले। अरे उद्योगपतीच्या घराखाली बॉम्ब तुम्ही ठेवाल तर उद्योगपती पळतील नाही तर काय? त्यांना एक विश्वास द्यायला लागतो। आणि म्हणून सरकार आपलं आल्यानंतर या मुख्यमंत्र्यांनी दावोस मध्ये जाऊन 2 वर्षात
5 लाख कोटीचे करारनामे केले, 5 लाख कोटी, आणि 3 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. एवढंच नव्हे तर उद्धव ठाकरेंनी तुळजापूरच्या सभेतनं थेट नितीन गडकरींनाच मवियात येण्याची ऑफर दिली आहे. गडकरींना मवियातून निवडून देऊ असं म्हणत त्यांनी गडकरींना भाजप सोडण्याचं आवाहन केलंय. अहो नितीनजी, सोडून द्या भाजपा, राहा उभे, आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो. दाखवा महाराष्ट्राचं पाणी, दाखवा महाराष्ट्राची धमक, दाखवा. महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकला नाही ना. तो त्यावेळेला आग्र्यामध्ये औरंगजेबासमोर कधी झुकले नव्हते छत्रपती शिवाजी महाराज, तर यांच्यासमोर झुकणार. आज मी नितीन गडकरींना जाहीर सांगतोय, द्या राजीनामा द्या, आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडनं निवडून आणतो. दाखवा महाराष्ट्राचं पाणी. ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरीजींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो, तुम्ही माझ्याकडे या असं सांगण्यासारखं आहे. उद्धवजी जे करतायत त्यांचं हसं होत आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या मेळाव्यातनं सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला. 400 पार म्हणणाऱ्यांना तडीपार करू असं म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी रणशिंग फुंकलाय. मात्र याचा लोकसभेत किती फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.